सर आज नेमकी मागणी काय आपली? उपोषण एक दिवस लाक्षणिक उपोषण केलं नमस्कार. जगन्नाथ भानदासराव शिंदे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा सदस्य. जिल्ह्यामध्ये 6200 शिक्षक आहेत. त्यांचा प्रत्येक म्हणजे शासनाचे निर्देश आहेत की 1 तारखेलाच पगार व्हावा, परंतु हा पगार प्रत्येक वेळी 25 किंवा 26 तारखेपर्यंत होत नाही. आणि बजेट ह्या वेळेस रमजान ईद, महावीर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, गुढीपाडवा तसेच काल झालेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी जसं 20 वर्षापासून सर्व्हिसला लागलो त्याच्यापूर्वी कालपर्यंत 14 एप्रिलच्या आधी पगार झालेला आहे. परंतु जालना जिल्हा परिषदेने जे शिक्षण विभाग आहे 25 मार्चलाच आपल्याला बजेट आलेलं आहे आणि ते बजेट येऊनसुद्धा 29 मार्चपर्यंत सर्व प्रक्रिया झालेली आहे. म्हणजे तालुक्यातल्या 8ही तालुक्यातले बिलं 29 तारखेपर्यंत जिल्हा म्हणजे शिक्षण विभागाला आलेले आहेत. आणि 29 तारखेला बिलं येऊन जे प्रक्रिया पगाराची पुढं झालेली नाही त्यामुळं व्यथित होऊन जे शिक्षक बांधवाला इतरांकडं पैशासाठी हात म्हणजे उसनवारीसाठी हात पसरावे लागतात. परंतु जे काही शिक्षक बांधवाकडे गृह कर्ज आहेत, शिक्षक सोसायट्या आहेत, एक जर उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या जालना बदनापूर शिक्षक पतसंस्थे जर 18 लाख कर्ज काढेल असेल आणि तुम्ही जर 1 तारखेला पगार झाला तर त्या दिवशी त्याच्यावाला व्याज 0 असतं, परंतु 15 तारखेला पगार झाला तर त्याला 7,500 रुपयाचा भुर्दंड पडतो. सर हे वेतन किती दिवसापासून प्रलंबित? हे वेतन म्हणजे आमच्या दसऱ्याला सुद्धा यांनी पगार केला नाही, त्यावेळेलाही सुद्धा आम्ही जाऊन भेटलो होतो की प्रत्येक महिन्याला हे काय करतात की जर आता समजा एखाद्या शिक्षकांनी सांगितलं उद्या पगार होतोय तर ते 8 दिवस पगार लेट करतायत. इथं जी यंत्रणा बसलेली आहे ही प्रभावी काम करत नाही आणि त्यांना काय वाटतं आम्ही मालक होऊन बसलोय आणि पगार झाल्यानंतर आमचे शिक्षक बांधव लगेच त्यांना अभिनंदनाचे पुष्पगुच्छ व्हॉट्सअपवर टाकत राहतात. ही प्रक्रिया चुकीची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षक काय मागत नाही, फक्त आमचा 1 तारखेला नका करू, 10 तारखेपर्यंत तरी पगार करा. अजिबात तसं काही होत नाही. त्यामुळं आमचा हा रोष आहे आणि तो रोष व्यक्त करण्यासाठी मी आज हे उपोषण केलेलं आहे. या सर्व शिक्षक बांधवांनी पाठिंबा देऊन जो मला उपकृत केलं त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. नाव काय? जगन्नाथ भानुदास शिंदे.